नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ठाण्यामध्ये राबवण्यात आला डीप क्लीन ड्राईव्ह. एस टी आगारातील सुविधांमध्ये वाढ आणि उबाठा गटावर शिवसेना खासदारांची घणाघाती टीका. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेच्या विशेष पुढाकारानं प्रभाग क्रमांक 15मध्ये आज डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्यात आला. या अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं तसंच परिसरात साचलेला कचरा आणि धूळ काढून पाण्याच्या साह्यानं सखोल स्वच्छता करण्यात आली. परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आलं. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रत्यक्ष सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेला आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभराव, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका यज्ञा भोईर, स्थानिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचं अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी उभाटाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करतायत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचं वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात, ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार असं समजणं चुकीचं आहे, असं खासदार म्हस्के म्हणाले. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाटा खासदारांबाबत कोणत्याही विषयांवर चर्चा झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय पक्षनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय. ते पुढे म्हणाले की उबाटाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाठानं वाऱ्यावर सोडले. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्यानं पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. राऊतांच्या कटकारस्थानामुळेच उबाटा पक्ष मृतावस्थेत गेलाय, अशी खरमारीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेलेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातील आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे, असं ते म्हणाले. उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहे, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरीक्षा द्यावी लागते, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावलाय. एक बैठक ठाण्यामध्ये पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. त्या बैठकीमध्ये जे आहेत काही उबाटा पक्षाचे खासदार आहेत ते उपस्थित होते. काय नेमकं बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. आम्ही आमचं काम करत असतो. लोक कामं घेऊन येत असतात, लोकप्रतिनिधी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आणि जनतेचं काम करणं हे आम्ही आमचं प्रमुख कर्तव्य समजतो. आणि अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या देणं ही चुकीचं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतात. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. अरविंद सावंत म्हणतात की खोट्या बातम्या दिल्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या जे काही कोण देत असेल तर तुम्ही पाहून घ्या.
अशा पद्धतीच्या बातम्या जर काही येत असतील, आम्ही स्वतः एकनाथ शिंदेसाहेब असतील, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलीही बैठक झालेली नाही आहे आणि आता या क्षणाला आम्हाला वाटत नाही आहे, काही गरज नाही आहे काही खासदारांची किंवा त्यांच्यामधून फुटून येऊन आमच्यामध्ये बसण्याची. आता त्यांच्यामध्ये जे काही नाराजी असेल तर अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांना बदनाम करणं हे उभाट्याच्या नेत्यांना पटत नाही आहे आणि त्यांनी करू नये. ठाण्यातील खोपट एसटी आगारानं प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करत आपली गुणवत्ता उंचावली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून वर्षातून 4 वेळेला सर्वेक्षण करण्यात येतं. यापूर्वी झालेल्या 3 सर्वेक्षणांमध्ये आगाराला मुंबई विभागात सरासरी 83 गुण मिळाले असून 4था क्रमांक मिळाला होता. मात्र 4थ्या सर्वेक्षणात यावर्षी 3रा क्रमांक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आगार परिसरात एसटी गाड्यांचा इतिहास दर्शवणारे बॅनर प्रत्येक फलाटावर लावण्यात आलेत. तसंच लोकसहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला असून फक्त झाड लावणं नव्हे तर ती जगवणं यावर विशेष भर देण्यात येतोय. वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याचा उपक्रम राबवून सुंदर बाग तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्वच्छ सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवासी वाचनालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, विविध सवलत योजनांचे माहिती फलक, वेळापत्रक तसंच प्रत्येक फलाटावर गाड्यांची नावं असलेले फलक अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय प्रत्येक शुक्रवारी स्थानक स्वच्छता मोहीम राबवली जाते. दरम्यान संभाजीनगर येथील विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल, कामगार अधिकारी घोडके तसंच वाहतूक अधीक्षक स्वाती घोडे यांनी नुकतेच आगाराचे 4थे सर्वेक्षण करून या उपक्रमाचं कौतुक केलंय. त्यामुळे यंदा खोपट आगाराला पहिल्या 3 क्रमांकामध्ये स्थान मिळेल असा विश्वास आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी व्यक्त केलाय. हां नमस्कार, मी आगार व्यवस्थापक ठाणे 2 आगार येथे स्वच्छ सर्वेक्षण समिती क्रमांक 4 यांनी दिनांक 6 तारखेला सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. दिलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यांनुसार खोपट बस स्थानक येथे संपूर्ण वेळोवेळी कामे करून देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बस स्थानकावरील वेळापत्रक, सर्व प्रवाशांना दिलेल्या सुविधा किंवा सवलती यांचं बॅनर लावणे, बस स्थानकावर मध्यभागी घड्याळ लावणे, प्रत्येक फलाटावरून जाणाऱ्या मार्गांचे मार्गफलक लावणे, तसेच बस स्थानकामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून घेतलेले आहे. तसेच वेळोवेळी बस स्थानकाची आठवड्यातनं एकदा पूर्ण डीप क्लिनिंग केली जाते. सुलभ शौचालय असतील, चालक वाहन विश्रांतीगृह असतील, त्यांच्यामध्ये AC बसवून घेतलेले आहे, गरम पाण्यासाठी गिझर बसवलेले आहे. त्यांची देखील वेळोवेळी स्वच्छता केली जाते. दिवसातनं कमीत कमी 3दा पूर्ण बस स्थानके स्वच्छ केले जाते. अशा प्रकारे 4थ्या सर्वेक्षणामध्ये खोपट बस स्थानके मुंबई विभागात 3 नंबरच्या क्रमांकासाठी पुढे येईल यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी व आगार व्यवस्थापक यांनी मान्य विभाग नियंत्रण तसेच यंत्रणा देता यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कामे वेळोवेळी केलेली आहेत. तरी आम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस मुंबई विभागात खोपट बस स्थानक हे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी प्रयत्न करेल. धन्यवाद. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांबाबत पालिका मुख्यालयात बैठक झाली. आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रशासनानं हा फरक लवकरच अदा केला जाईल असं स्पष्ट केलंय. तसंच रिक्त पदं भरण्यासह पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही दिलेत. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवर पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेबाबत प्रशासनानं मोठी घोषणा केली आहे. 10 वर्षांच्या सेवेचा लाभ एप्रिल किंवा मे महिन्यात लागू होणार असून उर्वरित 20 आणि 30 वर्षांचे लाभ टप्प्याटप्प्यानं दिले जाणार आहेत. शिवाय शैक्षणिक वेतनवाढ घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला असून त्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यात येणार आहे. या बैठकीला आमदार संजय केळकर यांच्यासह उपमहापौर कृष्णा पाटील, नगरसेवक विकास पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, शिक्षण उपायुक्त मिताली संचेती,
कार्मिक अधिकारी दयानंद गुंड, पाणी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख राणी शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलावाची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक बनली असून नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरण संतुलनाचा प्रश्न गंभीर झालाय. MMRDAच्या माध्यमातून नुकताच तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असला तरी त्या कामाची योग्य देखभाल आणि संरक्षण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीनं उपाययोजना करा अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी पालिकेला पत्र देऊन केलं आहे. रायलादेवी तलाव परिसरात सुरक्षा रक्षक आणि देखभाल कर्मचारी नसल्यामुळे तिथे दारुडे आणि नशेखोरांचा अड्डा निर्माण झालाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढता कचरा आणि कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे निर्माण होणारी घाण आणि दुर्गंधी यामुळे तलावांचं सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व धोक्यात आल्याचं विकास रेपाळे यांनी निदर्शनास आणून दिलं. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आल्यात. तलाव परिसर तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, कायमस्वरूपी देखभाल कर्मचारी नेमावेत, नियमित पोलीस गस्त वाढवावी, मद्यपान आणि इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, कामाच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रणा उभारावी, कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध घालून तातडीनं कारवाई करावी. नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी प्रशासनाला या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून मुंब्रा कौसा भागात सुरू असलेल्या SRA शिबिर यशस्वी करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला या मोहिमेशी जोडण्यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विनंतीनुसार मुंब्रा कौसा इथे 10 दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवून आता 20 एप्रिलपर्यंत करण्यात आलाय. जनतेच्या सुविधेसाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शमीम अहमद खान, अशरफ शानू पठाण तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांमार्फत मुंब्रा ते कौसापर्यंत विविध ठिकाणी SRA शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. या प्रत्येक शिबिरात लोकांची वाढती गर्दी आणि BLOंची कमतरता आहे. त्यामुळे मुंब्र्यात आत्तापर्यंत सुमारे 2 लाख लोक SRA मॅपिंग करण्यापासून वंचित राहिलेत. याच कारणास्तव मुंब्रा कळवा अध्यक्ष शमीम अहमद खान यांनी 8 एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी 149 मुंब्रा कळवा कार्यालयाला पत्र देऊन SRA मॅपिंगसाठी अधिक वेळ वाढवून देण्यात यावा, जेणेकरून जनतेला याचा लाभ मिळेल आणि कोणताही मतदार यापासून वंचित राहणार नाही असं म्हटलंय. शमीम खान यांच्या या मागणीचा विचार करून मुंब्रा कळवा निवडणूक अधिकाऱ्यांनी 10 दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून ती 20 एप्रिलपर्यंत केली आहे. जनतेसाठी हा कालावधी वाढवून दिल्याबद्दल शमीम खान आणि अशरफ पठाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप थोरात यांचे आभार मानले आहेत.